राज्यामध्ये खरं तर सगळीकडे चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे आणि इथून पुढच्या काळातही पाऊस पडणार असल्यानं आणि 6 जुलैला आषाढी एकादशी सोहळा असल्यामुळे खरं तर पंढरपूरमध्ये खरं तर महापूर येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये 10 लाईफ गार्ड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या कोळी समाजाच्या ज्या 200 नौका आहेत त्या नौकामध्ये जे कोण भाविक बसतील लाईफ जॅकेट घालण्याचं देखील कंपल्शन पहिल्यांदा केलेलं आहे. त्याचबरोबर प्रशासन अतिशय सज्ज झालेले आहे आणि मंदिर समितीनं नदी पात्रामध्ये भाविक बुडून येत किंवा कुठलाही त्रास होणे यासाठी जवळपास 20 कर्मचारी तैनात केलेले आहेत. काय सांगताल, तुम्हाला काय मंदिर समितीनं आज सांगितलेलं आहे? जिल्हाधिकारी साहेबांचा आणि पालकमंत्री साहेबांचा आभार मानतो की पहिल्यांदाच आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिलेली आणि पहिल्यापासून सुद्धा आम्ही सेवा करण्याचं ही आमच्या रक्तातच आहे. आमचा जीव गेला सुद्धा चालते पण आम्ही समाजसेवा आणि ही वाचवण्याचा प्रयत्न सोडत नाही. आणि चंद्रभागे पात्रामध्ये सुद्धा पाणी भरपूर वाढायला लागले असल्यामुळे भाविकांना आम्ही पाण्याच्या किती कर्मचारी तुमच्याकडे किती लोक तैनात केले? 12-13 लोक कर्मचारी आम्ही प्रत्येकाला ट्रेनिंग दिलंय का? प्रत्येकाला ट्रेनिंग दिलेलं आहे. हा, दिलेलं आहे. असेच काही ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं ते ट्रेनर देखील आपल्या बरोबर. काय सांगता, तुम्ही कुठे गेलता ट्रेनिंगला? आम्ही ट्रेनिंगला रायगडला गेलतो. तिथं आम्हाला शिकवलं की विक्टिमला जीव कसा वाचवायचा, म्हणजे जरी एखादा बुडत असेल तर त्याला कसं आपण रेस्क्यू करू शकतो, त्या समोरून न जाता त्याच्या बॅक साईडने येऊन आपण त्याला काढू शकतो असं त्यांनी शिकवलं आहे. किंवा बोट पलटी झाली तर ती कशी सरळ करायची ते पण शिकवलं आहे. CPR द्यायला शिकवलं आहे त्यांनी. म्हणजे काय कोणाचा पल्स चालत नसेल, काय चालत नसेल तर तिथं आपण CPR देऊ शकतो. त्याचा काय रिस्पॉन्स येत नसेल तर तिथं CPR देऊ शकतो आपण त्याला. यापूर्वी कधी असं ट्रेनिंग झालं होतं का? यापूर्वी कधीच नाही. आम्ही आमच्या मार्गदर्शक डोले साहेबांच्या मार्फत गेलतो ट्रेनिंगला. त्यांच्यामुळं एवढं सगळं घडून आलं. तू काय सांगते बाबा, ट्रेनिंग घेतले त्यानंतर काय तुला ट्रेनिंगचा फायदा झाला? या ट्रेनिंगचा असा फायदा झाला, आतापर्यंत एवढी बुडा राहिलेली अशी काढलेली आहेत पण ती काय लोक अशी बुडताना काढलेली आहेत, काय लोक मुर्दा झालेली काढलेली आहेत. आम्ही असं म्हणतो आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही जिवंत माणूस काढणार पण मरू द्या. 4 दिवसामध्ये किती लोकांचा जीव तुम्ही वाचवला? सगळ्यांनी 8 लोकांचा जीव वाचवलेला आहे. 8 लोकांचा. कशा पद्धतीने काय करत होते? काय एक जण पुलावर नालतो म्हणजे त्याचं धोतर दिसत होतं, त्या धोतर दिसल्या पाहिजे त्याला काढलं साईडला. दोघं तर तिथे गेली खाली वाहत त्यांना मी पावता येत होतं पण दम मारला म्हणून ती कटकाळा खात होती. त्यानं त्याला रिक्षू करून कडला आणून सोडलं. असं कडला आणून सोडलं. परत इकडून 2 पोरं आली, ती पण बुडा लागली, त्यांना काढलं. परत एक आजी आली वयस्कर. वारीमध्ये काय नक्की तुमचं काम असणार आहे? वारीमध्ये आम्ही आता या बोटीवर साहेबांनी नेमल्या साहेबांवर ह्याच्यावर आम्ही जीव वाचवला. काय भाविकाला काय आव्हान करतात? भाविकांना आव्हान करणार जास्त पाण्यात येऊ नका तुम्ही, साईडला आंघोळ्या करा दादा, माऊली काका असं म्हणून म्हणणार. आमचा एकच प्रश्न, आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही जिवंत माणसं वाचवणार. बघितलं असेल की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये खरं तर या जे नौका चालवणारे खरं तर पंढरपूरच्या कोळी समाजाचे तरुण आहेत त्यांना कधीही ट्रेनिंग देण्यात आलं नव्हतं आणि अधिकृतपणे कधी यांना सांगितलं, परंतु सेवा म्हणून हे 12ही महिने करता या चंद्रभागेच्या पात्रामध्ये भाविकांची सेवा करत असतात. मात्र या वर्षी पहिल्यांदाच खरं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील, त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांनी यांना अधिकृतपणे खरं तरी सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर यांना मानधन देखील देण्याचा निर्णय यावर्षी पहिल्यांदाच खरं तर प्रशासनाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.